गटाशी जुळणारी संख्या ओळखा. आपल्याला संख्यांचा गट दिलेला आहे 37, 17 आणि 13. तर विद्यार्थी मित्रांनो, 37, 17 आणि 13 हा आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतो की तो मूळ संख्यांचा गट आहे. पर्यायातून आपण मूळ संख्या या गटाशी जुळणारी घेतली असती, परंतु पर्यायामध्ये पण सर्व मूळ संख्या आहेत. 29, 97, 59 आणि 67 या चारही मूळ संख्या आहेत. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नक्की गोंधळात टाकतात. दुसऱ्या पद्धतीने आपण विचार केला. समजा आपण काय केलं पहा. 37, 17 आणि 13 अंकांची बेरीज करून बघूयात. 3 आणि 7 10, 1 आणि 7 8, 1 आणि 3 4. या प्रत्येक मूळ संख्येतील अंकांची बेरीज ही समसंख्या येते. पर्यायामधून आपण प्रत्येक मूळ संख्येतील अंकांची बेरीज करून पाहूया. तर 2 आणि 9 पर्याय लिहिले आपण. 2 आणि 9 11, 9 7 16, 9 5 14, 7 आणि 6 13. परंतु इथं दोन मूळ संख्येतील अंकांची बेरीज ही समसंख्या येते, त्यामुळं हा पण निकष आपला चुकतो. आपण काय करावं लागेल मग अशा वेळेस? तर ट्रिक पहा काय करावं लागणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. तर 37, 17 आणि 13 या प्रत्येक मूळ संख्येतील अंकांची आपण अदलाबदल केली. 73 होईल, 71 संख्या मिळेल आणि 31 संख्या मिळेल. जरी अंकांची अदलाबदल केली तरी आपल्याला मूळच संख्या मिळते प्रत्येक ठिकाणी, किंवा प्रत्येक वेळेस मूळ संख्या मिळते. पर्यायामधून पाहूया. पर्याय क्रमांक 1 बघा. पर्याय क्रमांक 1 आहे 29. 29 मधल्या अंकांची आपण अदलाबदल केली. 92 मूळ संख्या मिळत नाही. पर्याय क्रमांक 2 पहा. 97 त्याच्या अंकांची अदलाबदल केली आपण. 79 मूळ संख्या मिळते. पर्याय क्रमांक 3 पहा. 59 अंकांची अदलाबदल केली. 95 मूळ संख्या मिळत नाही. 19 5 95. पर्याय क्रमांक 4 पहा. 67 अंकांची अदलाबदल केली. 76 मूळ संख्या मिळत नाही. अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्या फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आपल्याला मिळून येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.